आमच्या बरोबर आसा आमचे यूथ विंग प्रेसिडेंट बाब पूजन मालवणकर, तशेंच आनीक 2 यूथ लीडर मिस दुर्वा पेडणेकर आनी बाब श्याम कोलमकर, आनी तशेंच आमचे वायस प्रेसिडेंट बाब रॉक मास्करेनियस. आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हळ्यार इलेक्ट्रिसिटी. आमी जाणा आतां इलेक्ट्रिसिटी हॅज बिकम अ बेसीक नीड, आनी जेन्ना एक सरकाराची जबाबदारी आसता ही बेसीक नीड फुलफील करपाची, तेन्ना इट हॅज टू डू 2 थिंग्स. एक म्हळ्यार इट हॅज टू प्रोवायड रिलायबल पावर सप्लाय, म्हणजे 24 तास लायट मेळोंक जाय विदाउट इंटरप्शन्स, विदाउट आउटेजीस. आनी दुसरें म्हळ्यार द इलेक्ट्रिसिटी शूड बी एफोर्डेबल. लोकांक लायटीचें बील परवडूंक जाय. आनी हे दोनूय क्रायटेरिया जे आसा, द भारतीय जनता पार्टी गव्हर्मेंट हॅज फेल्ड मिजरेबली ऑन बोथ काउंट्स. सो पयली सदर हांव मागता की आमचे लिडर्स जे आसा तांणी आपल्या जे वाठाराचे जे इश्यूज आसा, स्पेशली फाटल्या थोड्या दिसांनी आमी पळयला की कितलेशेच अनप्लॅन्ड आउटेजीस, लायट वचपाचे इन्सिडंट जाल्ले आसा, जाच्या खातीर बिझनेसीस, इवन हॉस्पिटल्स हे सगळे एफेक्ट जाल्ले आसा. सो हांव मागता पयली बाब पूजन मालवणकराक एक 2 मिनटां उलोवपा खातीर टू गिव द पर्स्पेक्टीव ऑन द नॉर्थ गोवा सायड. सगळ्यांक म्हाज्या प्रेस भावांक, भयण्यांक, सगळ्यांक थँक्यू म्हटलं तुमी आयज आयल्या बद्दल. हांव एक कोट करता. आय एम जस्ट ट्रायंग टू कोट अ थिंग सेइंग इलेक्ट्रिसिटी इज नॉट अ लक्झरी, इट्स अ नेसेसिटी. जे गव्हर्मेंट दाखोवंक सोदता इलेक्ट्रिसिटी इज लायक अ लक्झरी म्हणून, इट्स अ नेसेसिटी. Every household in Goa deserves electricity. Every household in Goa and every business in Goa requires, they need it 24/7 electricity. पण आयज कितें जाता, आमचे गोंयकार सगळे टॅक्स टायमार पे करता, इलेक्ट्रिसिटी बिल्स पे करता, पण अनप्लॅन्ड म्हणटा पळय अनप्लॅन्ड आउटेजीस जाता. हांव वागोतोरचो, वागोतोरात एवरी डे, एवरी सिंगल डे देयर इज अ पावर आउटेज. इतले आमच्या जानेवारी फेब्रुवारीतलो सीझन नासलो, म्हळ्यार सीझन विकेंडाक पीक जाल्लो. सीझन लोक येयल्ले, गोंयांत टुरिस्ट येयल्ले, पण कितें पळयता, इलेक्ट्रिसिटी आउटेज. बिझनस जो धंदो करूंक सोदता ताका इलेक्ट्रिसिटी ना, जे घरां आसता तांकां इलेक्ट्रिसिटी ना. अब इलेक्ट्रिसिटी आउटेज जाता कित्याक? हे प्री मॉन्सून तुमी प्लॅन कित्याक करूंक ना? आनी इवन इफ इट वॉज प्लॅन्ड, वॉट आर द रिझल्ट्स? रिझल्ट्स खंय आसा? रिझल्ट्स आर झिरो. इफ द रिझल्ट्स वर प्रॉपर तुम्ही सारखे मेंटेनन्स केले, आयज अशी पावर आउटेज जावची नासली. तशेंच हो सरकार, भाजपा सरकार फक्त फेक प्रॉमिसेस ईच अँड एव्हरी इयर. 27 इलेक्शन कॅम्पेनान तेंच्यांनी म्हटलेले अनइंटरप्टेड पावर सप्लाय जावंक ना. 2022 इलेक्शन कॅम्पेनान म्हटलेले अनइंटरप्टेड पावर सप्लाय जावंक ना. आता म्हाका एकूच फोकाणें दिसता, ज्या वाठारांत हांव रावता थंय अंडरग्राउंड केबलिंग केल्या, अंडरग्राउंड वायर्स आसा, तरी लायट वता. आदल्या काळात सजमो येताले, बाबा पावसा खातीर कितें झाड पडले, कितें वायर तुटली म्हणून लायट गेली. आता जाता कितें, आता मॉइश्चर येयलो म्हणटा. अरे इज दीस अ सोल्युशन? हे फोकाणां करता तुमी लोकांची. लोकां कडल्यान पयशे ना, तुमी डिस्कनेक्ट करता मरे. लोकांनी समज आपली इलेक्ट्रिसिटी बिल पे करिना, तुमी डिस्कनेक्शन घेता. आनी समज खंयचो बिझनस ओनर समज तेजेर इलेक्ट्रिसिटी वता, ताका बिझनस ना, तेजे तुमी कितें करता? कांय ना. सो दिस गव्हर्नमेंट जे आसा ते कोणाच्या हितान काम करता? म्हणजे गव्हर्नमेंट हे म्हणूंक सोदताले, सांगात, मेक इट अ स्टेटमेंट. आय एम आस्किंग द इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर टू मेक अ स्टेटमेंट that each and every house or each and every business should have a generator or an inverter. Tell us, make the people aware. लोकांक अशे त्रास करनाका. तशेंच आमी आता खंयचे प्रॉब्लेम जालो, एक हेल्पलायन नंबर म्हणून आसता. आम्ही लास्ट टाइमूय मागलेले एक हेल्पलायन नंबर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाकडे आसा सांगचो म्हणून. तशेंच जेन्ना हांवें हो इश्यू काडलो, आमच्या थंयसरली इलेक्ट्रिसिटी मनशान सांगलें कितें आसा बाबा, ह्या नंबराचेर कॉल कर. वेन यू कॉल दॅट नंबर, जेन्ना त्या नंबराचेर कॉल करता तो फोन लागना, फोन बंद आसता. वॉट सर्विसीस आर यू गिविंग टू द पीपल? त्या खातीर म्हणटा अशें दिसून येता की इलेक्ट्रिसिटी हेंच्यानी लक्झरी करून दाखयल्या कशी. अगेन आय एम कोटिंग, इलेक्ट्रिसिटी इज नॉट अ लक्झरी. It's a necessity of each and every individual, each and every household, and each and every business in Goa. हे पावर आउटेजीस फक्त सामान्य मनशांक न्हू, सगळ्या वर्टिकल्सांक प्रॉब्लेम करता.
बिझनेस वर्टिकल जालो, युथांक जालो, ओल्ड एज जालो, बिझनेसमॅन जालो, सगळ्यांक त्रास करता, स्टुडंट्सांक त्रास करता. आय डोंट नो वॉट एक्झाम्पल द गव्हर्नमेंट इज ट्रायंग टू पोर्ट्रे. आणि कितेंय विचारात जाल्यार जातले. अरे अकाउंटेबिलिटी म्हणटा तीच ना. आता इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर येऊन फुडें सरान म्हणू शकता, ओके देयर इज अ मास आउटरीच इन गोवा, आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. एज अ मिनिस्टर ही शूड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. इज ही विलिंग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी? तेच आमच्या गोंयच्या युथांक सांगूंक सोदता, मातशे तुमी आतां सिवीक सेन्स म्हणटा तो आमच्या युथान आसा मातसो. सिवीक सेन्स आसा पळय तो आमच्या युथान आसा. बाकीच्यांचे जे आता थोडे मंत्री आहा तांकां झिरो सिवीक सेन्स आसा. आमचे कडेन सिवीक सेन्स आसा. सो नेक्स्ट इलेक्शन वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी इंटेलिजंट, वी हॅव टू बी व्हेरी स्मार्ट वेन वी आर वोटिंग. वी हॅव टू सी एन एड्युकेटेड लीडर कम्स इन टू पॉवर. आणि अशेंच जातले. आयज रस्ते, फाल्यां उदक, परवा लायट, कितें चल्लां? हांव चड तुमचो टायम घेवंक सोदिना. हितून देव बरें करूं म्हणटा सगळ्यांक. ही फक्त मेसेज कन्सर्न डिपार्टमेंटान पावता अशें करात. थँक्यू. Brock Mascarenhas will speak about South Goa. So, post liberation, liberation म्हणले 1961, सगळे सरकार जे सरकार सबसिक्वेंट वर्सांनी येयले तेणी आमकां प्रॉमिस केलो की दे विल बी सप्लायिंग अस पॉवर. आमी आदी आमगे भुरगेपणी, मोस्ट ऑफ यू पीपल आर यंगस्टर्स हियर, बट भुरगेपणी आमी हेचे दिवली घेवन शिकले. तेजे उपरांत लायटी हांब्या सकयल रावन तेका शिकून आमकां व्हड जाले. बट सरकारान सबसिक्वेंटली प्रॉमिस केलो की दे विल बी सप्लायिंग अस गुड पॉवर सप्लाय. आणि ताका लागून आमी बांय सुद्दां काडटाले एक तेंपाक. ते बांयक सुद्दां काडप, रोप दिवप. बट आतां बिकॉज ऑफ द प्रॉमिस ऑफ द गव्हर्मेंट की आमकां ही सप्लाय मेळटली म्हणून, that people left all their occupations. We were going in the fields, we had animal husbandry, piggery, whatever that is required to be done to sustain businesses. But subsequently, when all this power supply and other thing came in, सरकारान power supply केले म्हणून बांय काडले, पंप घायले, लायट येतो लायट घायले, दिवली गेल्यो. सरकार समज प्रॉमिस कोता की आमकां हें दितले म्हणून, जाल्यार they have to give us uninterrupted supply. They haven't been giving us that much. So we have been told that Goa receives enough of power supply, but where it is a failure, the failure lies in the power distribution. The power distribution is a complete failure all over Goa, and especially in rural Goa. I come from Kutturi, and mostly in the south, where we come from, एक समज पयले एक आदोळ येयल्या पावसाची, आदोळ येयली जाल्यार लायटू ना. You go to Kutturi, you go to Valley, लायटू गेली. So power supply is a failure. Power distribution is a failure. That has to be rectified first. Government is thinking smart things, and very smartly they want to have smart meters to actually fleece the people here. I would request that this thing has to be stopped. Government has to smartly work to make sure that power distribution is rectified, that our businesses, our households, domestic or otherwise, that they get uninterrupted supplies. We as a party and our government earlier in Delhi and now in Punjab has been making waves in a sense with regards to giving uninterrupted supply to the people. And sometimes for households about 200 units free. Forget about getting that free here, but that supply itself has to be given, which we are not getting. So our demand is to make sure that government should make sure that this smart meter business should be stopped. They should smartly work to make sure that they supply uninterrupted supply to the consumer. Thank you. जसे तुम्ही पहिले आज गोंयभर इलेक्ट्रिसिटीचो व्हडलो बोवाळ चलिल्लो आसा. द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट इज अनएबल टू प्रोवाइड रिलायबल 24 hours क्लीन पॉवर सप्लाय. आणि हे आमी म्हणिना, हे लोकूच म्हणिना, स्वताचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटूच म्हणटा. आणि कालूच एक न्यूज आर्टिकल आयला where the electricity department itself has admitted that there were 2,133 unplanned power outages between January and March 2026.
म्हणजे ह्याच वर्षाच्या पहिल्या 3 महिन्याचो रिपोर्ट आयला हो डिपार्टमेंटाचोच 2133 अनप्लॅन्ड पॉवर आउटेजेस. दॅट इज अबाउट 25 आउटेजेस अ डे. दिसाक 25 unplanned power outages. This is the performance report given by the government's own department. So हातून सांगपाची कांयच गरज ना, other than that BJP has failed completely on the issue of providing 24 hours supply. दुसरो जो हांवें क्रायटेरिया सांगिल्लो तो म्हळ्यार रेट्स. म्हणजे लायटीचे बिल आज एक सामान्य गोंयकाराक परवडटा काय ना. आमी पळयता की कशें दर वर्सा 4% वाडोवन इतली वर्सां लायटीची बिलां वाडत चलिल्ली आसा. त्या भायर ताजेर वयर कसले कसले चार्जीस घालून आनीकूय वाडयल्ले आसा. आनी फाटल्या वर्सा तर ते JERCची मिटींग जी दर वर्सा जातली ती सोडून फुडल्या आतां 3 वर्सां खातीर 4% वर्साचे वाडोवन आतांच डिसायड केल्ले आसा. दॅट मिन्स दॅट JERC मिटींग वॉज जस्ट अ फार्स. कित्याक JERC मिटींग वॉज सपोज टू बी हेल्ड टू लुक एट द फायनान्शियल हेल्थ ऑफ द डिपार्टमेंट आनी वाडोवंक जाय काय नाका लोकांचे मत घेवन वाडोवंक जाय काय नाका हे डिसिजन घेवपाचे जाय आशिल्ले. सो द BJP हॅज एडमिटेड दॅट इट इज नॉट गोइंग टू बी एबल टू कीप द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इन गुड फायनान्शियल हेल्थ आनी तांणी म्हळा की आमकां 4% लोकां कडल्यान लुटपाचें आसाच म्हणून. सो फुडल्या 3 वर्सां आतां JERC मिटींग बी कांय जावची ना. वी आर जस्ट गोइंग टू इन्क्रीज द रेट्स विदाउट आस्किंग द पीपल. ताच्या मागीर हालीं सुद्दां हाय बिल्स लोकांक मेळपाक आयिल्ले आसा आनी तुमी पळयता की कसले तरी सँक्शन लोड क्रॉस केला म्हणून ताजी पेनल्टी लायल्या. आता तुम्ही हे मजा पळयात. सँक्शन लोड म्हळ्यार इट इज द मॅक्सिमम लोड एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम्ड बाय दॅट कस्टमर. आणि जर ताज्या वयर कन्झ्युम केले ते म्हणटा तुम्ही सँक्शनाच्या पेक्षा चड वाडिल्ले म्हणून व्हडले कितें तरी तांकां पेनल्टी लायता आनी लोकांक जे 1,500-2,000 बिलां येताली ते 7,000-8,000 येवपाक लागल्या. पूण जर सँक्शन लोडाचो कमी वापरले जाल्यार ते म्हणटा ना आमी भायल्यांच्यान इलेक्ट्रिसिटी घेता आनी तांकां आमी कमिटमेंट दिला की मिनिमम इतले तुमकां पयशे मेळटले म्हणून. सो तुमी जर कमी कन्झ्युम केले जाल्यार तुमचेर FPPCA चार्ज लायता. सो वेदर यू इन्क्रीज मोर दॅन द सँक्शन लोड ऑर लेस दॅन द सँक्शन लोड लास्टाक कालवा पडटात तुमकां. दिस इज नथिंग बट डे लायट रॉबरी बाय द गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. आनी हाज्या तुम्ही इफ यू कंपेअर विथ आम आदमी पार्टीचे गव्हर्नन्स जावं दिल्लीक जावं पंजाबाक वी मेड इलेक्ट्रिसिटी अन इलेक्शन इशू. आनी आज दिल्ली जावं पंजाबाक बिकॉज ऑफ आम आदमी पार्टी 200 युनिट फ्री ऑलमोस्ट 90% घरांक मेळटा. फ्री इलेक्ट्रिसिटी मेळटा दिल्लीक आनी पंजाबाक आनी गोंयान आमकां 7-8 हजार रुपयाची बिलां येता. दिस इज द डिफरन्स इन द गव्हर्नन्स मॉडल्स ऑफ आम आदमी पार्टी अँड भारतीय जनता पार्टी. आणि आता नवी जी धाच लागिल्ले आसा तो खर्च लोकांनी ऑलरेडी केल्लो आसा किंवा मिटर रेंट दिल्ले आसा आणि तरी पण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट 900 कोटीचो टेंडर काढून फोर्सान लोकांच्या घराघरांनी वचून तांकां सांगल्या शिवाय स्मार्ट मिटरांक चेंज करपाक लागता. आणि हातून लायटीचे बिल वाडटले दॅट इज गॅरंटीड. आणि नॉट जस्ट इन द रनिंग ऑफ द मिटर पूण जे प्रीपेड आसतले तातूंत सगळ्यांक चड सामान्य गोंयकाराक मार बसतलो. कित्याक आज जेन्ना लायटीचे बिल येता तुमकां 1 म्हयनो 2 म्हयने मेळटा बिल भरपाक. पूण प्रीपेड म्हळ्यार तुमी प्रीपेड फोन वापरता तसो पयलींच बिल भरचे पडटले 5,000, 10,000, 15,000 पयलींच दिवचे पडटले. आनी तातूंतल्यान तुमी वापरता तशे ते कमी जायत रावतलो बॅलन्स आनी रातचे मध्यान तुमचे बॅलन्स काबार जाले जाल्यार तुमची लायट गेली. दिस इज गोइंग टू बी द फेट ऑफ गोवन कन्झ्युमर्स एज फार एज इलेक्ट्रिसिटी इज कन्सर्न. त्या भायर टायम ऑफ डे मिटरिंग तुम्ही पळयलाच. सो स्मार्ट मिटराचे जे षडयंत्र आसा इट इज अ व्हेरी डेंजरस प्रपोजल बाय द गोवा गव्हर्नमेंट आनी वी प्रोटेस्ट द फोर्सिबल इन्स्टॉलेशन ऑफ स्मार्ट मिटर्स ऑल ओव्हर गोवा. आनी आमकां तरी दिसता हे तुम्ही मुद्दम बरोवन घेयात, हे रिकॉर्ड करात. दिस इज अ प्रेडिक्शन आय वॉन्ट टू मेक. 2027 जर भारतीय जनता पार्टीचो सरकार परत आयलो आनी हे सगळे 7-7.5 लाख स्मार्ट मीटर घालपाचो जर आनी हो प्रोजेक्ट कंप्लीट केलो जाल्यार देर इज अ व्हेरी गुड चान्स दॅट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन इन गोवा विल बी प्रायवेटायज्ड. एनीवे आमी इलेक्ट्रिसिटी जनरेट करिना, फक्त डिपार्टमेंट डिस्ट्रीब्यूट करता. हे अडानी आनी खंयच्या तांच्या मित्रांच्या कंपनीक हो कॉन्ट्रॅक्ट दितले
मागीर तुमच्या बिलाचो कांयच लिमिटूच नासतलो. आज जे 7-8 हजार रुपया तुमकां चड दिसता ते सवाय दिसूंक लागतले इफ डिस्ट्रीब्युशन इन गोवा इज प्रायवेटायज्ड. आणि जशें सांगलें, तुमचे कडेन जर 900 कोटी आसा जाल्यार स्पेंड इट ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर. जशें सांगलें, इतले आज सप्लायचो प्रॉब्लेम आसा. 900 कोटीन तुम्ही म्हाका दिसता गोंयच्या सगळ्या गांवांत 10 नवे ट्रान्सफॉर्मर घालूंक शकतले, ते सुद्धा 500 कोटीन जातले. सो दीस बजेट इज नॉट लायक आमचे कडेन बाबा चड पयशे आसा आनी तुमी स्मार्ट मिटरान घालता. ह्या पयशाचो बरो वापर तरी करात. कितलेशेच गांव आसा गोंयांत तुम्ही पळयता की इलेक्शना वेळार ते बॉयकॉट करता की आमच्या घरान रस्तो ना, लायट ना. एक्सटेंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय टू दीज रिमोट विलेजीस. मागीर सोलर सबसिडी, कितलेशेच गोंयकार वॉन्ट टू इन्स्टॉल सोलर, तुम्ही सबसिडी दियात सोलराक. कितलेशेच बरे यूज आसा फॉर दीस 900 crores. आणि तुमकां कांयच जायना जाल्यार एटलिस्ट 900 कोटीन 4 लाख घरांनी इन्व्हर्टर तरी बसोवन दियात, कित्याक तुमचे कडेन लायट तर सारखी 24 तास जायना, परत परत लायट वता. सो एटलिस्ट 4 लाख जे लो टेन्शन डोमेस्टीक कंज्युमर आसा तांच्या घरान तुम्ही इन्व्हर्टरय बसोवन दियात. दॅट मच विल बी द बेस्ट यूज ऑफ दीस 900 crores. सो आमी ह्या स्मार्ट मिटराच्या प्रोजेक्टाचो खर निषेध करता. आणि जर डिपार्टमेंटान हो फाटी घेतलो ना जाल्यार जशें सांगलें तुमकां, आमी पयलीं सुद्दां 2020-21 गोंयान एक व्हडलो वीज आंदोलन केल्लो. आणि आज जे प्रॉब्लेम इलेक्ट्रिसिटीचे जाता त्या बद्दल आमी हे 5-6 वर्सां पयलीं गोंयकारांक सांगपाचो प्रयत्न केल्लो. पूण तेन्ना म्हाका दिसता खंय तरी आमी सक्सेसफूल जाले ना. पूण वॉट एवर वी वॉन्ट गोवन्स अबाउट हॅज कम ट्रू टुडे. आणि गरज पडली जाल्यार परत आमी हो वीज आंदोलन सुरू करतले. सो वी आर वॉर्निंग द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट, focus on infrastructure to give 24-hour electricity and stop this smart meter corruption project that you have started. तुमचे कितें प्रश्न आसा? मीटर ऑलरेडी घालपाक चालू केलें आमी जाता थंय प्रोटेस्ट करतात. ऑलरेडी मीटर घालपाक चालू केलें, पणजे सगळे घातले. 1 लाख बी कांय जावंक ना, ते तांणी फक्त स्टेटमेंट दिला. ज्या ज्या जाग्यार आमकां कळ्ळा पळय न्ही थंय थंय आमी प्रोटेस्ट केल्ले आसा. आणि दे हॅव स्टॉप्ड इट बिकॉज देर इज नो लिगल मॅन्डेट. तांच्याच स्वताच्या सेंट्रल गव्हर्नमेंटान पार्लमेंटान सांगिल्ले आसा की दिस इज नॉट मॅन्डेटरी. आणि हांगा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे इंजिनियर आपूण दादा कशें सांगता की ना गोंयान मॅन्डेटरी म्हणून. तुम्ही कोण सांगपी? दिस इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट न्ही. इफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज सेईंग इट इज नॉट मॅन्डेटरी जाल्यार तुम्ही कित्याक फोर्स करता लोकांक? सो 1 लाख कांय जावंक ना. तांणी जे घाल्या पळय न्ही दॅट इज एट द गव्हर्नमेंटाच्याच पॉयंट्साचेर. थोडे कमर्शियलूय तांणी घाले आसा. आणि जे गव्हर्नमेंटाचे जे सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर त्या पॉयंटाचेर जे मिटरिंग आसा न्ही ते स्मार्ट मिटरिंग केलां. अँड फॉर दॅट दे आर वेलकम टू डू दॅट. कित्याक तांकां जर तो डेटा जाय थंयच्यान कितले सप्लाय येता, कितले आउटेजीस जाता, दॅट इज फायन. पूण इंडिव्हिज्युअल घरान कितें चल्लां हो डेटा तुमकां कित्याक जाय? आणि ते म्हणटा तुमकां बरो पडटलो म्हणून. आमी कोणें मागला हो डेटा? आमची बिलां तरी कमी करा मरे तुमी. आमकां 24 तास लायट दिया पयलीं. हो डेटा आमी फोनार घेवन कितें करतले की लायटीचो आउटेज जालो म्हणून किंवा 8,000चे बील आयले फोनार पळोवन कितें जातलें आमकां? Smart meter तुमकां opposition because you are worried about data security. Is that the only reason? The main reason of smart meter is that the cost of consuming electricity will go up. That is 100%. Cost of consuming electricity म्हणजे लायटीचे बिल वाडटले. I already told you that in other states where smart meters were introduced, it has been proven that for the same consumption, those meters are giving higher bill. That is one point. Secondly, prepaid metering. आमचे जे Mr. Hede asa, who is the in charge of this project, he has said that in Goa we will enforce prepaid metering. Prepaid metering म्हणजे कितें? तुका पयलींच लायटीचे बिल दिवचे पडटले. 10,000 रुपया इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक पयलींच दिवचे पडटले. आणि जशें तूं कंज्यूम करता ते तुजे बॅलन्स देंवतले. आणि जशें सांगलें रातचे जर तुजे बॅलन्स सोंपले तुजी लायट गेली मागीर तूं ॲप उगड, रिचार्ज कर आणि प्रयत्न कर की तुजी लायट परत येतली. पूण इन अदर स्टेट्स वेर दिस हॅज बीन इम्प्लिमेंटेड देर हॅव बीन लॅक्स ऑफ केसीस वेर लोकांनी रिचार्ज केले सुद्धा पूण ते कनेक्शन परत आयले ना. सो इन अ केस वेर देर इज एन एमर्जन्सी ऑर देर इज एनी सिक्युरिटी रिस्क इट इज अननेसेसरी हे जे लोकांचेर फोर्स करपाक. आणि आज जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे जे इंजिनियर उलयता ते पळोवंक जाय. दे आर टॉकिंग एज इफ दे आर द स्मार्ट मिटर कॉन्ट्रॅक्टर्स. असे डिफेंड करता. अरे लोक म्हणटा तुमकां नाका म्हणून.
Goa Human Rights Commission has taken a suo moto notice of this. But continue point. The same engineer you're talking about, the same engineer open challenges people or people who are opposing this meters to come and prove that the bills will increase. ते म्हणतात तुम्ही आम्ही दोन्ही जाय जाल्यार स्मार्ट मीटर आणि डिजिटल मीटर इन सिरीजान लायता चेक कर तुम्ही चेक करा ही पुट एन ओपन चॅलेंज. Will you accept this challenge then? No, of course, let them show it, Nikud. What I'm saying is, when there is no need, when the money can be used for something else, why are the electricity department engineers acting so aggressively on this issue? What is the need? See, in some places like Uttar Pradesh, they still had those analog meters, म्हणजे ते चक्र घुवताले पळय ते तेन्नाचे मीटर ते चेंज करपाक ओके आसा. That is not a problem. पण गोंयान ऑलरेडी आमी अपग्रेड जाल्ले आसा. The digital meters आणि स्मार्ट मिटरान कांयच फरक ना other than the fact that you can see the data on an app. आणि कांयच फरक ना तातून as far as benefit for the consumer. Other than that, the rate will definitely increase. आता म्हाका सांगता this has already been proven in Maharashtra, Uttar Pradesh and everywhere where these meters have been installed. ते एक जाले. दुसरे म्हळ्यार हांव तुमकां prepaid metering and thirdly is the time of day. The power minister himself has said it की तुम्ही जेन्ना सांजचे 5 वरां ते रातचे 1 वरांपर्यंत जितले इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करतले ताका 20% एक्स्ट्रा चार्ज लागतलो. कळ्ळें तुमकां ऑलरेडी 4% करून वर्सान वाडयल्याच पूण डेली ऑन अ डेली बेसीस सांजचे 5 ते रातचे 1 पर्यंत जे वेन मोस्ट पीपल यूज द मॅक्सिमम इलेक्ट्रिसिटी दॅट टायम 20% एक्स्ट्रा रेट लायतले म्हणटा ओवर दॅट वॉट एवर दे इन्क्रीज. रेजिडेन्शियल 100% रेजिडेन्शियल ना इट इज ऑल्सो फॉर रेजिडेन्शियल. आणि जेन्ना लोकांचो बोवाळ जालो तेन्ना पासून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अँड पॉवर मिनिस्टर हॅज स्टॉप सेईंग दिस. पूण दिस इज अ फॅक्ट. जसे ते प्रीपेड मिटरिंग एनफोर्स करतले म्हणून सांगला टाइम ऑफ डे मिटरिंगूय एनफोर्स करतले. दॅट इज द ओनली बेनिफिट ऑफ स्मार्ट मीटर फॉर द डिपार्टमेंट. देर इज झिरो बेनिफिट फॉर द कंझ्युमर. आम्ही ऑलरेडी उतरलेले आहे. वी हॅव गॉन टू द डिपार्टमेंट. वी हॅव कन्फ्रंटेड द मीटर इन्स्टॉलर्स. आणि जसं सांगितलं इलेक्ट्रिसिटीचा मुद्दा जो आहे दॅट आम आदमी पार्टी हॅज मेड इट अ नॅशनल इश्यू फॉर इलेक्शन्स ऑल्सो. म्हणजे अमित शाह जेन्ना कॅम्पेन करता ताका सांगचें पडटा की आम्ही 200 युनिट फ्री लायट दितले म्हणून. तर ऑन द इश्यू ऑफ इलेक्ट्रिसिटी डोंट अंडर एस्टिमेट आम आदमी पार्टी. जसं सांगितलं वी विल स्टार्ट द वीज आंदोलन 2.0 if this electricity department is not ready to listen. केन्ना ते घालपी केन्ना कितें तूं म्हणटा पळय मिटर ऑलरेडी घालपाक लायनमॅनांक सांगता की बाबा घालनाका अशें जाता म्हणजे केन्ना 15 दिसा भितर सुरू जातलो आमचो आंदोलन. 15 दिसा. ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहा ते चिंतूंक जाय न्हू कोणा कडेन आसतले. इट्स व्हेरी सिंपल. पळय जो आमचो सरकार आसा तो लोकांच्या हितान काम करता काय करिना ते सगळ्या लोकांक खबर आसा. ते प्रायव्हेटायझेशन करूंक सोदता काय करूंक सोदना तेय सगळ्या लोकांक खबर आसा. हांव कोणाचें नांव घेवन कॉन्ट्रोवर्सी करूंक सोदिना. पण इतलेंच सांगता आमचे जे यूथ आसा गोंयचे यूथ आसा तांकां सिवीक सेन्स आसा अँड दिस टायम दे हॅव टू बी स्मार्ट. दे हॅव टू बी स्मार्ट टू टॅकल द इश्यूज अँड टू टॅकल द मिनिस्टर्स ऑर MLAs whoever is coming and spoiling the हार्मनी म्हणूं येता द गोवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणूं येता गोंयची इलेक्ट्रिसिटी एड्युकेशन हेल्थ केअर जो मिनिस्टर जो मंत्री हे डिस्ट्रॉय करून सोदता आमचे यूथ फुडें सरोंक जाय ह्या फाटी. यूथ हॅज प्रॉपर सिवीक सेन्स इन गोवा अँड गोवाज यूथ आर व्हेरी वेल एड्युकेटेड अँड व्हेरी वेल अवेअर अबाउट थिंग्स. इतलेंच म्हणून सोदता.